गडी अंगाने उभा ने आडवा, त्याच्या रूपात गावर न कळवा. सर्वसामान्य गरीब कुटुंबामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या सातारा जिल्ह्यातल्या वेळे कामठी या छोट्याशा गावामध्ये शेतकरी कुटुंबात सयाजीरावांचा जन्म झाला. मगाशी आपल्या सगळ्यांचे सहकारी यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं अभिनेता सागर कारंडेंनी जे काही प्रतपत्र वाचून दाखवलं आणि त्याच्यामध्ये अरविंद जगतापांचं मी विशेष अभिनंदन करीन की एवढ्या वेगवेगळे त्याच्यामधले शब्द इतके मनाला एक ओलावा देणारे. त्याच्यामध्ये मी बघत होतो ते पत्र वाचत असताना सयाजीरावांचे डोळे देखील पाणावले होते. त्यांना देखील आईची आठवण आली. शेवटी आई म्हटलं की सगळं आपण विसरून जातो आणि हीच आपली मराठी संस्कृती आहे, हाच आपल्या सगळ्यांचा ठेवा आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेले सयाजीराव, सह्याद्रीच्या घनदाट जंगल परिसरातून निघालेला हा मुलगा कठोर मेहनत, चिकाटी आणि असामान्य कलागुणांच्या जोरावर देशभरातल्या चित्रपटसृष्टीमध्ये आपले पाय रोवून उभा आहे. जनसामान्यांच्या हृदयावर अधिराज्य त्या ठिकाणी गाजवत आहे. पडद्यावरचा खलनायक असो किंवा नायक असो, सयाजी शिंदे यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका ही वास्तवाचा आरसा ठरलेली आहे. शूलमधला बच्चू यादव असो, गोष्ट छोटी डोंगरा एवढी मधील कृषी मंत्री असो, सखाराम बाईंडकर नाटकातला सखाराम असो किंवा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक आणि खलनायकी भूमिका असो, त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आपण सगळेजण पाहत आलेलो आहे. आणि त्यामुळं खरं तर त्यांचं महाराष्ट्रापेक्षा दक्षिणेत अधिक चाहते आहेत. तिथल्या चित्रपटसृष्टींनी रसिकांनी या मराठी कलावंताला अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे. पण त्यांचं यश हे केवळ पडद्यावर नाही तर पडद्याच्या बाहेर देखील दिसतं, जिथे ते पर्यावरण संवर्धनाचा अखंड योद्धा बनून काम करतात. सह्याद्रीच्या मातीतला रांगडेपणा त्यांच्यामध्ये आहे. या मातीतल्या रांगडेपणा सयाजीरावांच्या अंगामध्ये अक्षरशः भिनलेला आहे आणि स्पष्ट सडेतोड बोलणं, जसं आहे तसं त्यांचं दिसणं आणि नुसतं दिसणं नाही तर अगदी तसंच वागणं, जे पोटात तेच ओठात, हा अस्सलपणा सयाजीरावांच्या अंगात आहे. मला वाटतं त्यांच्यातला आणि माझ्यातला हाच गुण सारखा असल्यामुळं आमची वेवलेंथ जुळलेली आहे. त्यांनी अनेकांशी चर्चा केली, सगळं काही केलं आणि त्यांना बघितल्यानंतर हे सगळं शब्द वापरल्यानंतर ते एक मागचं गाणं आठवतं, गडी अंगाने उभा ने आडवा, त्याच्या रूपात गावर न कळवा. तशा पद्धतीनं सयाजीरावांचं एकंदरीत त्यांचं सगळं असामान्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आपण सयाजी शिंदे केवळ कलावंत नाही आहेत तर ते निसर्गप्रेमी आहेत, संवेदनशील मनाचा व्यक्तिमत्व आहे. आपल्या आईची आठवण चिरंतन राहावी म्हणून त्यांनी आपल्या आईच्या वजना एवढ्या देशी झाडांच्या बिया रुजून त्या ठिकाणी लावलेल्या त्यांच्या जीवनात निसर्गाची ओढ ही आईकडून त्यांना मिळालेले बाळकडू आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या मध्ये वसलेल्या आपल्या गावात दिलेली संस्कार शिदोरी ती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.